नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अश्विनला प्रियाची खूप आठवण येत असते. तर अश्विन आता जेलमध्ये प्रियाला भेटायला आलेला असतो. तर आता इकडे प्रिया म्हणते, हा इथे काय करतो आहे, हा इथे याच्या डोक्यामध्ये अजून माझं भूत आहेस का? ठीक आहे, चालेल. याचं म्हणजे याच्या मनामध्ये माझ्याविषयी असेल तर याच्यामुळे मी पटकन बाहेर निघू शकते, याचा फायदा मला होऊ शकतो, असं आता प्रिया मनामध्ये विचार करते आणि म्हणते, अश्विन तू आलास मला भेटायला? कोणीच नाही आलं रे मला भेटायला. तुला माहिती का, घरचे कोणीच नाही आलं. मला अर्जुनने आणि सायलीने फसवून जेलमध्ये टाकलं आहे, तुला माहिती का? असं आता गोड बोलून बोलून आता प्रिया अश्विनला फसवत असते. अश्विन म्हणतो, हो प्रिया, मला माहिती आहे घरचे सगळे तुझ्या विरोधात आहे, पण मी आहे ना, तू कशाला काळजी करते? मी चांगला मोठ्यातला मोठा वकील लावेल आणि तुला माहिती का, मी लवकरात लवकर तुला सोडवेल, जेलमधनं बाहेर काढेन. प्रिया तुला माहिती का, तू नाही आहे ना तर घरात माझं लक्षसुद्धा लागत नाही आहे. घरात सगळे माझ्यावर चिडतायत की तू उलट प्रियाची बाजू घेतो असे म्हणतायत. तुला माहिती का प्रिया, सगळेजण माझ्या पण विरोधात गेलेले आहे, पण तू घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. तुला इथून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि अर्जुन आणि सायलीला सुद्धा मी सांगेल की माझी बायको निर्दोष आहे. तेव्हा आता प्रिया परत म्हणते, हो ना, अर्जुनने मला फसवलं आहे. तुला माहीत नाही अश्विन, अर्जुनने आणि सायलीने दोघे मिळून मला फसवून जेलमध्ये हात टाकले. काही करून मला काढ प्लीज, असं म्हणून ती आता अश्विनचे कान भरत असते. आणि अश्विनसुद्धा आता हरभऱ्याच्या झाडावर चढत असतो. तर आता प्रिया खुश होते की अश्विनने सांगितलं की मी मोठ्यातला मोठा वकील लावून तुला आता सोडवेल, बाहेर काढेल. तर आता प्रिया खूप खुश असते. तर आता प्रिया इतकी खुश असते की प्रिया म्हणते, ठीक आहे अश्विन, मला रोज भेटायला येत जा रे, मला या अशा वातावरणात नाही राहायचं आहे. इथे बघ ना कसे गुंड बसलेले आहे, यांच्यासोबत मला नाही राहायचं आहे, असं ते आता अश्विनचे कान भरते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.